24 एप्रिलला राहुल गांधी सोलापूरच्या दौऱ्यावर मर्याई चौकातल्या मैदानावर घेणार जाहीर सभा। वाघाचं कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होत नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर नाव न घेता टीका। मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्री शिर्डीच्या दौऱ्यावर, सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा। बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ अमरावतीत सभेचं आयोजन, ठाकरेंसह पवारही राहणार उपस्थित। बारामतीची निवडणूक नणंद विरुद्ध भावजय अशी नाही, तर ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच, सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य। शिवसेनेच्या उर्वरित जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता, ठाणे, नाशिक, मुंबईच्या जागेवर कोण उमेदवार याकडे लक्ष। सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष। कोल्हापुरात शाहू महाराज यांची ताकद वाढली, शाहू महाराजांना MIMचा जाहीर पाठिंबा। विदर्भामध्ये पुन्हा वादळासह गारपिटीची शक्यता, नागपूरसह काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। PhD आणि नेट परीक्षा देण्यासाठी आता पदव्युत्तर पदवी असण्याची आवश्यकता नाही, 75 गुणांसह 4 वर्षांची पदवी हीच असेल पात्रता। बीडच्या अंबाजोगाई इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात 2 गटात तुंबळ हाणामारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून लाठीचार्ज, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। आणि कर्नाटकातील रामेश्वरम कॅफेतील बॉम्बस्फोटाचा कट पाकिस्तानात रचण्यात आल्याचं समोर, पाकिस्तानशी संबंध असल्याचं तपासातून स्पष्ट।